तर शिवसेनेच्या घटनेचा आधार देत एकनाथ शिंदेंची शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला। हा निर्णय उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का आहे आणि यामुळे शिवसेना पक्षच गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। तर दुसरीकडे सहानुभूतीच्या लाटेवर पुन्हा संघटना उभी करण्याची संधी देखील त्यांच्याकडे आहे। या आमदारक्या आणि खासदारक्या म्हणजे शिवसेना नाही, हे लक्षात घ्या। एकनाथ शिंदेंना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखलाव, तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं, इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही। एकनाथ शिंदे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी दिलेली ही संतप्त प्रतिक्रिया। शिवसेना भवन परिसरामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिला गेल्यानंतर ठाकरे गटाकडून हा रास्ता रोको करून निर्णयाचा निषेध करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 14 आमदारांना अपात्र ठरवलं नसलं तरी या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। या निर्णयाचा मोठा फटका भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। शिवसेना पक्ष आणि नाव गमवावं लागण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढलाय। लोकसभा विधानसभा जागा वाटपात बाजू लंगडी पडण्याची शक्यता आहे। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अडचणी वाढतील। सुप्रीम कोर्टात या निर्णयाला आव्हान देण्यासोबतच या संकटातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेपुढे असेल। ही जीत आहे, ही भारतीय संविधानाची आहे, हा विजय आहे, हा संविधानाचा विजय आहे, हा विजय लोकशाहीचा आहे, हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे। आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असेल की घटना बाह्य पक्षप्रमुख कोण आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण लोकांनी येऊन दाखवावं की खरी शिवसेना ही आम्ही आहोत हे बघावं त्यांनी। आणि आता त्यांना समजेल की घटना बाह्य म्हणजे काय असतं ते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचा विजय आहे। अतिशय सविस्तर कायदा नियम घटना या सर्व गोष्टींचा विवेचन करून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कौल दिला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या मनामधला त्यांनी निर्णय केला। दुसरीकडे या निर्णयामुळे राज्यात सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याची संधी सुद्धा उद्धव ठाकरेंना मिळालेली आहे। या निर्णयामुळे महायुती सरकार विरोधात जनतेत जाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला नवी संधीही निर्माण झाल्याचं मानलं जातंय। ठाकरेंना पुन्हा शून्यातून संघटना निर्माण करण्याची संधी आहे। सुप्रीम कोर्टात अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देत मुद्दा जिवंत ठेवता येईल। अन्याय झाल्याच्या भावनेनं महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते। सहानुभूतीच्या लाटेच्या जोरावर निवडणुकांमध्ये प्रचार करता येईल। भाजपा महाशक्तीपुढे न झुकल्याचा देशात संदेश जातो। कट्टर भाजप विरोधक म्हणून इंडिया आघाडीत महत्त्वाचं स्थान मिळेल। राज्यात भाजप विरोधी पक्ष संघटना पाठीशी उभ्या राहतील। सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल। पक्षाच्या मुळावर घात केल्याचं सांगत पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणीची ही संधी असल्याचा देखील सूर आहे। सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टी सुद्धा अध्यक्षांनी आवरलेल्या आहेत। याचा अर्थ लोकशाहीचा मुडदा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे। निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, कारण सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबी सुस्पष्टपणे केल्या होत्या। सर्व बाजू कोणत्या चुकीच्या कोणत्या बरोबर ह्या मांडलेल्या होत्या, परंतु फक्त त्यांना निकाल देता येत नाही। विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीनं भूमिका होती आणि मला वाटतं निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल। लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। शेड्यूल 10 हे जर या लोकशाहीमध्ये घटनेमध्ये महत्त्वाचं असेल तर मग ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्षविरोधी कृत्य केलं त्यांना डिस्क्वालिफाईड करायला पाहिजे होतं। आज त्यांनाही डिस्क्वालिफाईड केलेलं नाही आणि आमच्या 14 लोकांना देखील आमची आमदारकी शाबूत ठेवली आहे। याचा अर्थ काय? महाराष्ट्राची जनतेने नेमकं समजायचं काय? आणि म्हणून ज्यांनी पक्षविरोधी कृत्य केलं त्यांना डिस्क्वालिफाईड करायला पाहिजे होतं। सुप्रीम कोर्टाने हे सगळं सांगितलेलं आहे, त्याच्या विरोधात जाऊन आज अध्यक्षांनी निकाल दिला। हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि या लोकशाहीला घातक आहे आणि दुर्दैवी आहे। शिवसेना या नावासाठी नव्यानं संघर्ष करण्याची वेळ मात्र ठाकरेंवर आली आहे।
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसोबत घटना, पक्षातील नेत्यांची रचना, राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा यासारख्या बाबींकडे सुद्धा आगामी काळात बारकाईने लक्ष घालावे लागणार आहे. या निर्णयानंतर आक्रमक झालेल्या महायुतीचं आव्हान पेलत भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड देत निवडणुकांना ठाकरेंची शिवसेना कशी सामोरी जाणार हे पाहावं लागेल. या धक्क्यातून सावरून फिनिक्स पक्षाप्रमाणे ठाकरेंची शिवसेना पुन्हा भरारी मारणार का हे येत्या काळात निश्चित स्पष्ट होईल. चेतन सावंतसह ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.